afternoon everyone. Today we have gathered here for the celebration of International Earth Day. I warmly welcome today's guest, Honorable Prajakta Rupner ma'am, Management Representative, Fabtech Technical Campus, College of Engineering and Research, Sangola. I welcome Honorable Principal Dr. R.B. Shendge sir, Fabtech Technical Campus, College of Engineering and Research, Sangola. I also welcome Vice Principal of Fabtech Technical Campus, College of Engineering and Research, Sangola, Honorable Dr. Vidyarani Shirsagar ma'am, Head of Civil Engineering Department, Professor Shivanand Mari sir, all the faculty of Civil Engineering Department, all teaching and non-teaching staff, and all the students who have gathered here for this celebration. Every year, 22 April is celebrated as International Earth Day. The purpose of the Earth Day is to protect the earth and be aware of the environment. Today, on the occasion of Earth Day, we are conducting the activities such as tree plantation, garden cleaning and nature walk, and give the message of saving the earth. We get the air, food and water from the earth, so our earth is priceless and it is the responsibility of all of us to protect it. Now I welcome Tejal Saptar to felicitate our today's guest, Honorable Prajakta Rupner ma'am. Thank you ma'am. Now I request Head of Civil Engineering Department, Professor Shivanand Mari sir, to felicitate our Principal Dr. R.B. Shendge sir. Now I request Snehal Sarunke to felicitate our Vice Principal ma'am, Dr. Vidyarani Shirsagar ma'am. Now I request Professor Bhakre sir to felicitate Head of IQAC, Professor Arlinge sir. Less pollution is the best solution to protect the earth. Now I request Mr. Praveen Velapurkar sir to share their ideas regarding this event. सन्मान्य व्यासपीठ आणि इथं उपस्थित असलेल्या माझ्या वर्गमित्रांनो, माझ्या सहकाऱ्यांनो, आज 22 एप्रिल आहे. 22 एप्रिलचा मुख्य उद्देश हा जागतिक पृथ्वी दिन असा आपण साजरा करतो. ह्याचा एक मुख्य उद्देश असं की हा साजरा करण्याचं कारण की 1970 साली एक भयानक एक प्रसंग घडला होता की ज्याच्यामध्ये तेलगळती असा एक प्रकार झाला होता कॅलिफोर्नियामध्ये बारंबार प्रांत. तर त्याचा असा इफेक्ट झाला की संपूर्ण सजीव जी सृष्टी होती पाण्यामधली ती नष्ट होऊन गेली. तर एक अमेरिकन एकदम हुशार एक राजकीय व्यक्ती की जो पर्यावरणतज्ञसुद्धा होता, त्याचं नाव नेल्सन, त्यानं या दिवसाचं सुरुवात केली. या दिवसाचा मुख्य उद्देश असा की पर्यावरणामध्ये जे काही ॲडव्हर्स इफेक्ट आहेत किंवा जे काही प्रदूषण आहे ते कमी करून आपण त्याचा एक सस्टेनेबल उपाय काहीतरी करू शकतो. साधारण हा कार्यक्रम चालू करून आपल्याला एक 37 ते 38 वर्ष झाल्यानंतर, म्हणजे 22 एप्रिलचा हा कार्यक्रम चालू करून झाल्यापासून सगळ्यात मोठा कार्यक्रम हा 2007 साली झाला. त्याच्यामध्ये 175 देश सामील झाले होते आणि सर्वांनी मिळून तो कार्यक्रम साजरा केला होता. हा कार्यक्रम जो आहे हा कायम थीम बेस्ड राहिलेला आहे. थीम बेस्ड राहिला ह्याचा अर्थ काय की एक थीम घ्यायची आणि त्याच्यावरती कार्य करायचं. आपण मागचं 2024 साल जर आपण बघितलं तर त्याची थीम होती प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक. म्हणजे प्लास्टिकचे आपण काही मराठी पिक्चरमध्ये सुद्धा संदर्भ त्याचा मिळाला आपल्याला, किंवा एक डायलॉगसुद्धा आहे की या पृथ्वीवर फक्त प्लास्टिक टिकतं. मग हे प्लास्टिक टिकतं म्हणजे काय, जिथं समुद्रामध्ये प्रकाशसुद्धा जात नाही अशा ठिकाणी तुमचं प्लास्टिक आज आढळलेलं आहे. म्हणजे इतकं घातक परिणाम त्याचे झालेले आहेत.
तर ते टाळण्यासाठी त्यांनी मागच्या वेळेस ती थीम ठेवली होती. या 2025 साली थीम अशी आहे, आवर पॉवर आवर प्लॅनेट, म्हणजे आपली शक्ती आपण आपल्या प्लॅनेटसाठी कशी वापरू शकतो. साधारण 1 अब्ज लोक प्रत्येक वर्षी हा सणच म्हणायला पाहिजे हा साजरा करतात. आणि आता सर्वात मोठं आव्हान आपल्यासमोर आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. काही लोकांचं असं म्हणणं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे झाडाच्या संदर्भात घातक आहे, पण आपण त्याचा वापर घातक पद्धतीने न बघता सकारात्मक पद्धतीने बघितला तर मोठ्या शहरांमध्ये जी काही झाडं तोडले जात आहेत त्यासाठी आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. डिफॉरेस्टायझेशनच्या ऐवजी रिफॉरेस्ट आपण करू शकतो. या दिवसाचा हा एक महत्त्वाचा उपयोग आहे किंवा महत्त्व आहे असं आपण म्हणू शकतो. आणि साधारणपणे आपल्या संतांनीसुद्धा ह्याचं वर्णन चांगल्या पद्धतीने करून ठेवलेलं आहे. वृक्षवल्ल्या आमस्वरी वंचरे पक्षी स्वस्वरे आळविती. ह्याचा अर्थ असा आहे की आपण निसर्गाचेच एक घटक आहोत, त्यामुळे जसं संवर्धन करणं आपलं पहिलं काम आहे. आणि आपण जर का निसर्गाचं संवर्धन करू शकलो नाही तर अशा वेळेस एकच इफेक्ट आपण बघू शकतो की विज्ञानाचा एक नियम आहे की छोटा घटक जर का त्याच्यावर इम्पॅक्ट निसर्गाचा झाला तर मोठ्यातल्या मोठ्या घटकाला त्याचा परिणाम भोगावा लागतो. उदाहरणार्थ, या जगातल्या सगळ्या मधमाशा जर संपल्या तर त्याच्या काही काळानंतर मनुष्यजाती संपून जाणार आहे, असं त्याचा एक बेसिक लॉ आहे. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आणि हा दिवस आपण आपल्या डिपार्टमेंटला साजरा करतो आहे. सन्मान्य उपस्थित काही प्रमुख पाहुणे आहेत त्यांच्या सोबत. हा खूप आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे, त्यासाठी सर्वांचे धन्यवाद. थँक्यू सर. Anybody want to share or speak some few word about this event or this International Earth Day? नमस्कार, माझं नाव कदम साक्षी शशिकांत फ्रॉम TYS सिव्हिल. सर्वप्रथम सर्वांनाच वसुंधरा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 22 एप्रिल वसुंधरा दिवस साजरा करण्याचं एकच कारण आहे की वाढती जंगलतोड, होणारं भरपूर प्रदूषण यापासून आपल्या पृथ्वीचं निरोगी पद्धतीने त्याचं संवर्धन करणं यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा एक वार्षिक उपक्रम जरी असला तरी आजच्या काळात वाढतं प्रदूषण आणि जंगलतोड होताना दिसते. हे पाहता हा उपक्रम रोजच साजरा केला पाहिजे. आणि हा दिवस 1970 पासून सर्व जगभर सेलिब्रेट केला जातो. आणि याच्यामध्ये 1 अब्जाहून अधिक लोक जंगलतोड असेल किंवा कचरा गोळा करणे असेल अशा विविध उपक्रमांमध्ये सहभागी होतात, जेणेकरून आपण आपलं जे जग आहे ते सुंदर आणि निरोगी आपल्याला राहण्यासाठी आपण तयार करत आहोत. तर सर्वांना पुन्हा एकदा वसुंधरा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. Thank you, Sakshi. Anybody from SY? Okay, now we will move the further activities. That is a tree plantation. Lauri.